नमस्कार. आज आपण इथे मस्त अशी हैदराबादी चिकन बिर्याणी बघणार आहोत. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी आज अशा प्रकारे फक्त लेग पीस घेतलेले आहेत. फक्त लेग पीसचीच मी आज बिर्याणी इथे करणार आहे. मी 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे असे लांबसर असे चिरून घेतलेले आहेत. हे हाताने असे चुरून घ्यायचे आहेत म्हणजे सुट्टे होतात. सर्व कांदा इथे मी हाताने मस्त असा मोकळा करून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण तळून घेणार आहोत. कांदा तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलेला आहे आणि हा जो चिरून घेतलेला जो पातळ कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा छान असा पूर्ण सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत आपण हा तेलावर तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच हा कांदा आपण छान असा तळून घेणार आहोत. बिर्याणीमध्ये कायम कांदा तळूनच घालायचा आहे, कारण कांदा तळून घातल्यामुळे बिर्याणीला अशी एक मस्त अशी टेस्ट येते. हा कांदा मी 5 ते 7 मिनटं छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि मस्त असा तळला गेलेला आहे. हा मी आता काढून घेणार आहे. ज्या कढईमध्ये मी कांदा तळलेला होता त्याच्यातलं थोडंसं तेल मी काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं तेल याच्यामध्ये ठेवलेलं आहे. वरचं एक्स्ट्राचं जे तेल असतं ते कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला वापरलं तर चालेल. आता ह्या तेलामध्ये मी हे जे चिकनचे पीस आहेत ते पीस घालून देणार आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा हळद टाकणार आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला घालणार आहे, 1 चमचा गरम मसाला घालणार आहे. या सर्व चिकनसाठी मी 1 चमचा मीठ घालणार आहे, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे, कोथिंबीर थोडी घालून घेणार आहे, थोडा पुदिना घालून घेणार आहे. तळून घेतलेल्यापैकी अर्धा कांदा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. 1 कप दही फेटून घेतलेला आहे ते घालून घेणार आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत. जर चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व चिकनच्या पीसला हा मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे. ह्या चिकनला मी सर्व मसाला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, मिरे, तेजपत्ता आणि जावित्री आणि जी मोठी विलायची असती भाजीची ती घेतलेली आहे. हे सर्व खडे मसाले मी याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि जिरंही घेतलेलं आहे मी 1 छोटा चमचा. ह्या खडे मसाल्यापैकी तुमच्याकडे जर एखादा नसेल तर स्किप केला तर चालेल. आणि इथे बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दावतचा हा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि आता हा छान असा भिजला गेलेला आहे आणि या पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे. या पाण्यामध्ये हा तांदूळ आता मी घालणार आहे. चिकन मॅरिनेट केलं त्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चिकनच्या हिशोबाने. आता जे मीठ घातलं ते मी भाताच्या हिशोबाने घातलेलं आहे. इथे मी हा तांदूळ 80 ते 90% शिजवून घेतलेला आहे. पूर्ण हा तांदूळ शिजवून घ्यायचा नाही. आता हा आपण एखाद्या चाळणीवर गाळून घेऊया. आता आपण इथे जे मॅरिनेट होण्यासाठी जे चिकन ठेवलेलं होतं ते चिकनची कढई मी अशीच गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, एकदा व्यवस्थित असं वर खाली करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून हे चिकन आपण 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. असं केल्यामुळे काय होतं, जे आपण तेल वापरलेलं होतं कांदा तळण्यासाठी ते तेलही वाया जात नाही आणि जास्त इथं भांडीही भरली जात नाही. त्यामुळे अशीच कढई डायरेक्ट गॅसवर ठेवायची आहे आणि हे चिकन आपण 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं नाही. जे बाकीचं जे राहिलेलं चिकन असतं ते आपण ज्यावेळी दम देणार आहोत बिर्याणीला त्याच्यामध्ये ते शिजून जातं. आता एकदा दोनदा मधून झाकण काढून घ्यायचं आहे आणि चिकन थोडंसं असं वर खाली करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही. टाकलेलं असतं त्याच्यामुळे ते पाणी सुटत राहतं, त्यामुळे पाणी बिलकुल टाकायचं नाही. 10 मिनटं मी हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. 70 ते 80% आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं होतं, तेवढंच मी हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, इथे मी 1 पातेलं घेतलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी आणि त्या पातेल्यामध्ये हे जे आपण शिजवून घेतलेलं जे चिकन आहे हे सर्व चिकन घालून द्यायचं आहे. आता हा जो आपण शिजवून घेतलेला जो तांदूळ आहे हा तांदूळ या चिकनमध्ये घालून घ्यायचा आहे.
कढईमध्ये आपल्याला बिर्याणी हलवता आली नसती, त्यामुळे मी अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता तळापासून ही छान अशी बिर्याणी मस्त मिक्स करून घेऊया. सर्व बिर्याणी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. नंतर याच्यावर थोडा पुदिना घालून द्यायचा आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि जो राहिलेला जो कांदा होता तळलेला, तो सर्व कांदा या बिर्याणीवर आपण घालून देणार आहोत. सर्व छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. वरून छान अशी कोथिंबीर, पुदिना, कांदाही घालून घेतलेला आहे. याच्यावर आता एक प्लेट ठेवायची आहे. इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. जो आपल्या वापरात नसतो तो कोणताही तवा ठेवला तर चालेल. तवा छान असा गरम करून घेतल्यानंतर याच्यावर ही जी आपण बिर्याणी बनवलेली आहे पातेल्यामध्ये, हे पातेलं ठेवायचं आहे आणि बाजूनी हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर इथं माझं थोडीशी इथून हवा जाण्याची शक्यता आहे, तर मी अशी एक वाटी ठेवणार आहे. किंवा तवा गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मिडियम करून घ्यायची आहे आणि एक 5 ते 7 मिनटं आपण ह्या बिर्याणीला दम देणार आहोत. तर इथे मी 7 ते 8 मिनिट छान असा बिर्याणीला दम देऊन घेतलेला आहे. आता गॅस पूर्णपणे बंद करून द्यायचा आहे. इथे आपली मस्त अशी हैदराबादी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जशी बिर्याणी भेटते परफेक्ट तसं टेक्स्चर या बिर्याणीला इथं आलेलं आहे आणि टेस्टलाही तशी सेम ही बिर्याणी लागते. त्यामुळे ही बिर्याणी तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.